उज्ज्वला थिटे पुन्हा निवडणुकीला उभारणार का? उज्ज्वला थिटे अजित पवार यांच्या ताकदीवरती नगराध्यक्ष होणार का? मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं हीच तुम्हाला विनंती. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचं बिगुल वाजलं आणि नगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा पार पडल्या. परंतु महाराष्ट्रामधील 22 नगरपालिकांच्या निवडणुका ह्या निवडणूक आयोगानं किंवा कोर्टानं स्थगित केलेल्या आहेत. ह्याच्या मागची कारणं म्हणजे त्या ठिकाणी झालेली परिस्थिती, त्या ठिकाणी उद्भवलेली लोकशाहीची विटंबना आणि तेथील विरोधकांनी कोर्टामध्ये दाखल केलेली रिट पिटिशन, यामुळे या निवडणुकींना स्थगिती मिळालेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये गेली दीड महिना झालं एक नगरपालिका अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. तिथली दहशत, तिथली प्रस्थापित शाही, तिथला जनतेवरती होणारा अन्याय हा सर्व महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. त्याच्यावरती अनेक जणांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती म्हणजे अनगरमध्ये माहोळचे आमदार, माजी आमदार राजन पाटील यांचं ते गाव. ग्रामपंचायतीचं रूपांतर अनगर नगरपंचायतीमध्ये झालं आणि त्या ठिकाणी नगरपंचायतीची निवडणूक लागली. त्या ठिकाणी तेथील रहिवासी उज्ज्वला थिटे यांच्यावरती खूप अन्याय झाल्याचं त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम त्या करत होत्या. त्यांच्या मुलाला कशा पद्धतीनं शाळेतून रिस्ट्रिक्ट करण्यात आलं याच्याविषयी ते 2 वर्ष झालं लढा देत आहेत, कोर्टामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु न्याय मिळत नसल्यानं त्यांनी जनतेची दरवाजा ठोठावला आणि त्या समाजकारणात सक्रिय झाल्या. आणि तिथून सर्वसामान्यामध्ये कशा पद्धतीची दहशत आहे, राजन पाटील यांची कशा पद्धतीनं प्रस्थापित शाही आहे हे त्या उघडपणे मांडत होत्या. आणि त्याच अनगर नगरपालिकेमध्ये अर्ज भरण्यासाठी नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे अर्ज भरण्यासाठी गेले असतानासुद्धा त्या ठिकाणी तो अर्ज बाद करण्यात आला. त्या अर्ज बाद करण्यासाठी कोणतेही पुरेसं कारण नसतानासुद्धा तेथील शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संगनमतानं हा अर्ज बाद करण्याचं आल्याचं सुद्धा सांगण्यात येते. आणि त्यानंतर जनतेचा आवाज इतका मोठा झाला की लोकशाही त्या ठिकाणी संपुष्टात आली की काय असं म्हटलं जायला लागलं आणि त्यामुळे त्या रेट्यामुळं तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली. आता सध्या अजित पवार यांचा सुद्धा यामागं हात असल्याचं बोलण्यात येत आहे. ज्या पद्धतीनं नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बिनविरोध झाल्यानंतर त्या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली आणि बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून जे शब्द काढले, त्यानंतर अजित पवार यांनी त्यांचा दादागिरी दाखवण्यास सुरुवात केली असल्याचंही बोललं जात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजित पवार स्वतः अनगरमध्ये येऊन त्या ठिकाणी सभा घेतील आणि उज्ज्वला थिटे यांच्या पाठीशी चांगली ताकद निर्माण करतील अशी सध्या परिस्थिती दिसते. अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यावरती आल्यानंतर सुद्धा कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही अशा पद्धतीचा थेट इशारावाजा धमकीच दिली होती. आणि त्यानंतर सध्या ही निवडणूक स्थगित केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामधूनच उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना कुठेतरी वाचा मिळेल, वाचा फुटेल असे बोललं जात आहे. पंडित देशमुख जे की शिवसेनेचे तालुका प्रमुख होते, त्यांची हत्या कशा पद्धतीनं करण्यात आली याच्यावरती सुद्धा उमेश पाटील आवाज उठवताना दिसत आहे. एकंदरीत या सर्वांमधून दहशतीविरुद्ध जनमताची लढाई असा लढा निर्माण करून त्या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याची सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यूहरचना असल्याचं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीमुळे दहशत किंवा सो कॉल्ड गुंडगिरी जी बोलण्यात येते ती संपेल का? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.